So hi Rudresh, how are you doing? Yeah, I'm all right. How are you, Mrinali ma'am? एकदम मस्त यार. कसं चाललंय? How is it going in the UK? या इट्स नाईस इट्स नाईस. माझं आता सध्या तरी एज्युकेशन मास्टर्स कम्प्लीट झालं, MSc इन हम्म. ॲडव्हान्सिंग फिजिओथेरपी प्रॅक्टिस फ्रॉम कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी. करेक्ट करेक्ट. अँड आय एम राईट नाव इन टू अ जॉब प्रोसिजर फॉर वर्किंग एज एन MSK फिजिओथेरपिस्ट इन द UK. जर्नी समजून घेऊया. ॲज अ स्टुडंट वेन यू लँडेड इन कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटी, हाऊ एक्झॅक्टली दी ओव्हरऑल व्हॉट यू वुड वॉन्ट टू टॉक अबाउट कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटी ॲज अ करिक्युलम आणि तू ॲज अ स्टुडंट? मी कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटीमध्ये 2023 मध्ये आलेलो. मी ऍडमिशन घेतलेलं MSc इन ॲडव्हान्सिंग फिजिओथेरपी प्रॅक्टिस, ऑल थँक्स टू विजन इंटरनॅशनल. त्यांचं गाईड थँक यू सो मच. सगळं ऍप्लिकेशन वगैरे मध्ये खूप करेक्ट हेल्प झाली होती माझी. सो करेक्ट. टॉकिंग अबाउट एज्युकेशनल ऍस्पेक्ट ऑफ कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी इन टर्म्स ऑफ फिजिओथेरपी. सो आमचा कोर्स मध्ये हे 3 मॉड्यूल्स इन्व्हॉल्ड होते: कार्डिओ रेस्पिरेटरी फिजिओथेरपी, न्यूरो फिजिओथेरपी अँड MSK फिजिओथेरपी. अलॉंग करेक्ट. विथ दिस along with these 3 modules, we also had research based modules. So research, dissertation, basically research proposal, evidence based practice ओके. and रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिस. हे सगळे काहीतरी नवीन मॉड्यूल्स होते जे एका फिजिओथेरपिस्टला UK मध्ये सक्सेसफुल होण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. रिफ्लेक्टिव्ह प्रॅक्टिस म्हणा, एव्हिडन्स बेस्ड ओके. प्रॅक्टिस म्हणा, ओके. अपार्ट फ्रॉम ऑल दिस 3 द मॉड्यूल्स. सो मला असं वाटतं कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी इज दी ओनली वन युनिव्हर्सिटी विच ऑफर्स मास्टर्स इन ऑल द 3 डोमेन्स लाईक न्यूरो, कार्डिओ अँड MSK. आणि ओके. बाकी अशी युनिव्हर्सिटी सध्या आहे ना, मे बी बाकीची युनिव्हर्सिटी खूप फोकस्ड आहेत, फक्त MSK, फक्त न्यूरो असं. पण फक्त कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी हे 3 ऍस्पेक्ट मध्ये देते. हे का इम्पॉर्टंट आहे हे मी सांगतो, कारण की जेव्हा तुम्ही जॉब अप्लाय करतात, तेव्हा तुम्ही ओपनली अप्लाय करू शकता. अपार्ट फ्रॉम युअर एक्सपिरियन्स, तुम्ही ओके. तुमच्या च्या एज्युकेशन थ्रू तुम्ही कार्डिओच्या फील्डमध्ये जाऊ शकता, तुम्ही न्यूरोच्या फील्डमध्ये जाऊ शकता, MSK साठी अप्लाय करू शकता. करेक्ट. मला म्हणून वाटतं हे खूप एक एक्स फॅक्टर आहे कोव्हेंट्री युनिव्हर्सिटीचा. Correct. That means you are master of all basically. ऑल And you're not बेसिकली only niche and limited to one subject. कारण का नाही तर तुम्ही फक्त नुसतं स्पोर्ट्स केलं और तुम्ही फक्त नुसतं न्यूरो केलं, मग ती ऑपॉर्च्युनिटी येईपर्यंत वाट बघावीत राहावी लागेल. करेक्ट करेक्ट. सो करेक्ट. ते एक बेनिफिट आहे. प्लस कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी हॅज अ व्हेरी गुड रेप्युटेशन अमॉंग्स दी फिजिओथेरपी डोमेन्स लाईक इन दी NHS आणि करेक्ट. प्रायव्हेट क्लिनिक्स एज वेल. सो इफ यू आर डन अ मास्टर्स फ्रॉम कोव्हेंट्री युनिव्हर्सिटी, यू बेसिकली स्टँड आउट. यू करेक्ट. स्टँड आउट एज अ गुड फिजिओथेरपिस्ट बेसिकली. आणि जोपर्यंत जेवढा मला माहिती आहे, मागच्या वर्षी पण आमचे जेवढे मास्टर्स झालेले सिनियर्स, त्या सगळ्या सिनियर्सला जॉब लागलेत चांगल्या चांगल्या ठिकाणी. Wow. This is a NHS. great news. म्हणजे I keep telling students that please don't think about there is lot of rush in the UK because people are putting wrong notions in students' mind की खूप रश आहे, जॉब्स नाहीच आहेत. म्हणजे 10 पैकी दोघांना जॉब नाही मिळाला तर त्या दोघांचे लोक नेगेटिव्ह जास्त मोठा विचार करतात. पण तुला काय सांगायला आवडेल की हेल्थकेअर आणि स्पेसिफिकली फिजिओथेरपीचे कसे जॉब्स आहेत? हां. तो फिजिओथेरपीमध्ये तर सांगायला गेलं, की मी जेव्हा आलो इथे 2023 मध्ये, मी फर्स्ट अँड फॉरमोस्ट HCBC केलं नव्हतं. तर मी इथे येऊन HCBC केलं. ते लकीली माझं 2 मंथ्स मध्ये आलं. करेक्ट. जॅन एंड पर्यंत आलं आणि मला मार्च मध्ये पार्ट टाइम फिजिओथेरपिस्टचा जॉब लागलेला माझ्याच कोव्हेंट्री वाव. सिटी, विच वॉज लाइक अ करेक्ट. वॉकिंग डिस्टन्स, 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स वाव. फ्रॉम ओके. माय अकोमोडेशन अँड लाइक 15 मिनिट्स फ्रॉम माय युनिव्हर्सिटी. सो मी क्या बात युनिव्हर्सिटी आहे. टाइम फिजिओथेरपी असं एकत्र करतो. पण आता हे असंच आहे ना, आता जे बोलतात जॉब अप्लाय नाही करत, नाहीये. तुम्हाला एक क्लिअर माइंडसेटने यावं लागणार UK मध्ये, की यू हॅव टू हॅव युअर फ्युचर प्लॅन. करेक्ट. तुम्ही काय करणार आहे, तुमचा CV, तुमचं LinkedIn फर्स्ट, व्हेरी इम्पॉर्टंट. LinkedIn एकदम करेक्ट. अपडेटेड पाहिजे आणि एकदम प्रॉपर. तुम्ही त्याच्यावर Instagram आणि बाकी सगळ्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह तुम्ही LinkedIn वर पाहिजे. यूज इट ॲज अ करेक्ट. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म करेक्ट. बेसिकली टू करेक्ट. कनेक्ट पीपल रादर दॅन युझिंग Instagram or anything else for करेक्ट. professionally. So LinkedIn इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. दुसरं, मी सगळ्या वेबसाईट्स वरती माझे अकाउंट्स बनवून ठेवलेले. फॉर एक्झाम्पल फिजिओथेरपीसाठी आहे ट्रॅक जॉब्स, NHS, असे वेगवेगळ्या क्लिनिक्सचे वेगवेगळे वेबसाईट्स आहेत. नफील्ड हेल्थ आहे फॉर एक्झाम्पल. मग त्याच्यानंतर इंडीड वरती माझं एक प्रॉपर अकाउंट होतं, त्याच्यावरती माझी एक्सेल CV. हेल्थ म्हणून एक काहीतरी आहे. करेक्ट. एक्सेल हेल्थ इज अ क्लिनिक फ्रँचायझी. तुम्ही तिकडेही अप्लाय करू शकता. ते तुम्हाला LinkedIn थ्रूच मिळणार सगळे ते सगळं. सो करेक्ट. ह्याच्यावरती तुम्हाला प्रोएक्टिव्ह राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता लोकं काय करतात, की येतात आणि ना पार्ट टाइम जॉब शोधतात. ऑब्व्हियसली दॅट इज गुड. ऑफ फील्ड ते तुम्ही करेक्ट. शोधा. पण तो पार्ट टाइम जॉब तुम्ही करत असताना तुमच्या मेन फील्डच्या जॉब बद्दल विसरायचं नसतं आपल्याला. त्याच्या थ्रू आपलं डिरेक्शन नेहमी असलं पाहिजे. करेक्ट. आता
आता मी म्हणालो की मला मार्चमध्ये मिळालं, तर ते कसं मिळालं बेसिकली. सो मी कसं अप्लाय करायचो, मी युज्युअली पार्ट टाइम जॉब फिल्टर करायचो सगळ्या वेबसाईटमधनं नेहमी. हम्म. कारण की फुल टाइम आम्ही काम करूच नाही शकत ॲज अ स्टुडंट. तर मी आधीच, करेक्ट. कारण की ऑब्व्हियसली इंटरव्ह्यू मिळून पण काय फायदा नाही फुल टाइम मध्ये, यू वोंट बी एबल टू वर्क देअर. करेक्ट. सो मी पार्ट टाइम फिल्टर्स टाकायचो, त्यांचं जॉब डिस्क्रिप्शन कॉपी करायचो आणि माझा सीव्ही त्यांच्या अकॉर्डिंगली मॉडिफाय करायचो. ज्या वाव, दिस इज अ ग्रेट आयडिया. सो जो जॉब आहे त्यांचं जॉब डिस्क्रिप्शन घ्यायचं आणि माझा सीव्ही त्यांच्या अकॉर्डिंगली मी मोल्ड करायचो आणि मग अप्लाय करायचो अलॉंग विथ अ कव्हर लेटर. कव्हर लेटर इज इम्पॉर्टंट अँड नॉट ओनली व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. तर कव्हर लेटर ते सगळं त्यांना पाठवायचो, सीव्ही माझा मॉडिफाय करून पाठवायचो, विच अगेन मेक्स यू स्टँड आउट फ्रॉम अदर. आणि इफ यू हॅव टू स्टँड आउट फर्दर, यू शुड कनेक्ट द रिक्रुटिंग मॅनेजर. ते जेव्हा तुम्ही जॉब अप्लाय करता तिकडे रिक्रुटिंग मॅनेजरचे डिटेल्स वगैरे असतात. यू शुड पर्सनली मेल देम दॅट आय हॅव Correct. अप्लायड फॉर दिस, आय हॅव दिस एक्सपिरियन्स, which shows that you are enthusiastic about the job and you are proactively applying for it, and Correct. obviously you are interested. So they are Correct. searching individuals who are interested in doing the job and not Correct. just for like earning money or something like that. They want Hmm. passionate people. So if you are like proactively mailing them and proactively sending all the letters and all those things, Correct. obviously until and unless they reply, we have to do it. So I think so that is important. आणि खूप गोष्ट. सध्या या. आता हे पण बघितलं मी फिजिओथेरपी मध्ये माझ्या ज्युनियर्स कडनंच. इनफॅक्ट मृणाली मॅमची एक स्टुडंट मनस्वी म्हणून आहे ना, मनस्वी दोडिया. हा मनस्वी. सो हा. तिने काय केलं, तिने NHS ला मेल करायला चालू केलं की आय एम अ मास्टर स्टुडंट वर्किंग हिअर अँड माय HCPC लायसन्स इज अंडर प्रोसिजर अँड आय वॉन्ट टू वर्क एज अन असिस्टंट दॅट. ऑब्व्हियसली ते अनपेड असतं, बट तिला आता मे बी वाटतं 1 काय 2 वीक्सची NHS काहीतरी ऑब्झर्वरशिप दिली NHS, विच इज अ व्हेरी बिग थिंग. या. की फक्त 3 वीक्स अनपेड असतं, पण यू गेट दॅट UK बेस्ड एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स ऑफ कोर्स. And that UK based experience is very important to get full time jobs. Exactly. And see, every time money is not important. Money will follow you, but you have to make your profile or you have to stand out in the market to get that money follow you. आय कम्प्लिटली अग्री. आय थिंक तू खूप चांगले इन्साइट्स दिलेस की सीव्ही कसा, कव्हरिंग कसं, कुठे कुठे जाऊन रजिस्टर करायचं, हे खूप चांगले इन्साइट्स दिलेत आणि हेच मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे थ्रू दिस व्हिडिओ, दॅट हाऊ वन कॅन ऍक्च्युअली लुक फॉर जॉब्स. कारण का तुम्ही सगळे माझे स्टुडंट आहात, आमच्या विजन इंटरनॅशनलचे स्टुडंट्स आहात. तर अपकमिंग विजन इंटरनॅशनलचे आमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना कसा हा धीर देता येईल, त्यांना कसा हा कॉन्फिडन्स देता येईल थ्रू आर ॲल्युमिनाईज. दिस इज द इंटेन्शन ऑफ दिस व्हिडिओ. ग्रेट. आणि करेक्ट. कॉवेंट्रीची प्रॅक्टिकल काय आहे, म्हणजे डू दे गिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑल्सो वाईल यू आर डुईंग युअर मास्टर्स? सो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ॲज इन तुम्हाला पोस्टिंग्स वगैरे नाही देत. यू कांट हँडल पेशंट्स अनलेस अँड अंटिल यू आर एन HCPC रजिस्टर्ड फिजिओथेरपिस्ट. सो ते लोक बॅचलर्स मध्ये करतात तसं, बट यू हॅव टू बी अगेन HCPC रजिस्टर्ड जेव्हा तुम्हाला पोस्टिंग्स वगैरे देतात, हॉस्पिटल्स वगैरे मध्ये पाठवतात, बिकॉज इट्स अ 3 year डिग्री. पण आमची जी डिग्री होती ती रिसर्च बेस्ड डिग्री आहे. जसं मी म्हटलं की यू हॅव टू बी मोर रिसर्च बेस्ड. पेपरला तुम्ही क्रिटिकली अप्रेस करताय बेसिकली ते सगळं. पण ह्यांचं प्रॅक्टिकल कसं असतं माहितीये, MSKचं असतं प्रॅक्टिकल, कार्डिओचं असतं, न्यूरोचं असतं, बट इट इज विदिन द क्लासरूम. करेक्ट. म्हणजे यू हॅव टू प्रॅक्टिस इट ऑन युअर क्लासमेट्स वगैरे न्यूरोचं. सो मी कार्डिओचं एक्झाम्पल देतो. कार्डिओचं त्यांचं एवढी स्टेट ऑफ दी आर्ट टेक्नॉलॉजी होती, दे हॅड लिटरली मॅनिक्विन्स ICU अटॅच. मी मे बी इन्स्टा स्टोरी पण टाकली होती त्याची. आणि त्या मॅनिक्विनला तुम्ही आमच्या चेस्ट फिजिओथेरपी असते, सो यू हॅव टू गिव्ह दॅट मॅनिक्विन चेस्ट फिजिओथेरपी. तो कफ करतो, तो मॅनिक्विन कफ करतो. ते ECG मशीन्स ICU मॉनिटर वरती दिसतं, त्याचं ऑक्सिजन लेवल वाढलंय की कमी झालंय. सो इट्स लिटरली रिझेंबल करतं रिअल लाईफ पीपल वगैरेला सगळं. ग्रेट एक्सपिरियन्स फॉर अपकमिंग स्टुडंट्स देन. इट्स अ व्हेरी ग्रेट एक्सपिरियन्स. ज्यांनी कधी ICU मध्ये गेले नाही, ज्यांना पेशंटची भीती वाटते, त्यांनी कधी ICU एक्सपिरियन्स घेतला नसेल, बेसिकली त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते मॅनिक्विन्स वरती करणं, जेणेकरून जेव्हा तुम्ही NHS वगैरे कुठे जॉब कराल ते तुमच्यासाठी इझी जाईल. सो तो एक्सपिरियन्स ते लोक देतात. आणि तो आमच्यासाठी खूप युनिक होता, कारण की तो मला बॅचलर्स मध्ये इंडियामध्ये तसा नव्हता मिळाला. आम्हाला डिरेक्ट ते लोक पेशंटकडे यायचे आणि आम्ही खूप घाबरायचो होतो की अरे ICU पेशंट आहे, याला काय झालं तर आम्ही काय करणार. करेक्ट. करेक्ट. सिनियर्स यूज टू ट्रीट दॅम, वी यूज टू ऑब्झर्व, असं सगळं व्हायचं. थोडं नंतर इंटर्नशिप वगैरे मध्ये आम्ही हळूहळू करायला लागलो, पण तेव्हा पण पोस्टिंग जास्त वेळ नसायची ICU मध्ये. सो हे जे आहे ना, ते त्यांनी फॅक्टर शिकवलं, कार्डिओ रेस्पिरेटरी, मॅनिक्विन्स, त्यांची जी स्टेट ऑफ दी आर्ट टेक्नॉलॉजी, ग्रुपमध्ये काय काय इक्विपमेंट्स वापरायचे, पूर्ण ते आम्ही ड्रेसअप कसं करायचं, हाऊ टू सॅनिटाईज युअर सेल्फ, जे प्री रिक्विजिट टू ICU अँड पोस्ट ICU काय करायचं केअर, ते सगळं शिकवलं जातं कार्डिओ रेस्पिरेटरी प्रॅक्टिकल मध्ये, विच वॉज व्हेरी आउटस्टँडिंग अकॉर्डिंग टू मी.
एमएसके मध्ये इथे एक स्टीव्ह नवूर म्हणून प्रोफेसर आहे. ही इज वन ऑफ द बेस्ट फिजिओथेरपिस्ट इन द युके. इज वन ऑफ द बेस्ट. सो तो तुम्हाला एवढं आउटपुट तुम्हाला तो देईल ना, इनपुट या फील्ड मध्ये काय करायचं, इव्हन फॉर जॉब्स हे तुम्ही जर त्याला डाऊट विचारा, जेव्हा त्याचं लेक्चर असतं, लेक्चर संपल्यानंतर त्याला डाऊट विचारा, हाऊ टू स्टँड आउट, ते सगळे हेल्प करतात त्याच्यासाठी. ही इज व्हेरी ओपन आणि ही माइंडेड. इज इन कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटी. ही इज इन कॉव्हेंट्री युनिव्हर्सिटी, एमएसके फिजिओथेरपिस्ट. लकी यू गाईज. आणि या ही वॉज व्हेरी गुड. आणि आता इथे एक प्युअर फिजिओथेरपी म्हणून जिथे मी आता सध्या फुल टाइम जॉब करणार आहे, इट्स वन ऑफ द बिगेस्ट फ्रँचायझी इन युके. त्यांचा ओनर पण आता गेस्ट लेक्चरर आहे कोव्हेंट्री युनिव्हर्सिटीमध्ये. तोही Wow. शिकवायला येतो सध्या. करेक्ट. सो पार्ट टाइम जॉब्स किती इझिली अवेलेबल आहेत किंवा कसे अवेलेबल आहेत ऍज अ फिजिओथेरपिस्ट वेन वन फिजिओथेरपिस्ट लँड्स इन द युके? हो, ॲज अ फिजिओथेरपिस्ट ऑर अदर ऍज अ पार्ट टाइम? फिजिओथेरपिस्ट विथ HCPC. With HCBC आणि विथ युअर एक्सपिरियन्स यू कॅन स्टँड आउट, बट यू हॅव टू बी व्हेरी प्रोएक्टिव्ह. इट्स Okay. नॉट लाईक आता मी नाही बोलणार की ब्रेड बटर सारखं एकदम इझी आहे, एकदम बटर वॉक आहे, असं नाहीये. ऑब्व्हियसली यू हॅव टू स्टँड आउट. जसं मी म्हटलं की इट इज अ व्हेरी टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस टू लॉग इन एव्हरी वेबसाईट, कॉपी द जॉब डिस्क्रिप्शन, मॉडिफाय अ Patience. सीव्ही अकॉर्डिंग टू द जॉब डिस्क्रिप्शन, मग कव्हर लेटर बनवा, मग त्या रिक्रुटिंग मॅनेजरला कनेक्ट करा. हे असं 1-1.5 महिन्यात होण्यासारखी प्रोसिजर नाही. दिस टेक्स टाइम्स, बट Correct. यू शुडंट गिव्ह अप. दॅट्स व्हॉट आय वुड से. कारण की Correct. तुम्ही फक्त पहिलं माइंडमध्ये हे ठेवण्याचं की मी इथे फक्त पहिलं शिकायला आलोय. तुम्ही अभ्यासावर खूप फोकस ठेवायचा, पण मग साइड बाय साइड ओपन माइंडेडली हे सगळे जॉब शोधत राहायचे. शोधत राहायचे. करेक्ट. आम्ही आणि प्रेशर मध्ये जॉब शोधत नव्हतो, मेन म्हणजे असं झालं. ओके. आणि क्लब्स कॉन्टेस्ट साठी कसं कसं आहेत का अवेलेबिलिटी पार्ट टाइम जॉब करण्यासाठी? फुटबॉल तुम्ही क्लब्स और वॉटेवर क्रिकेट क्लब्स कॉन्टेस्ट साठी खेळतात तसं? करेक्ट. मी रग्बी टीमसाठी इथे खूप अवेलेबल आहे, कारण की मी वेस्ट मिडलँड्स मध्ये राहतो, कोव्हेंट्रीमध्ये. आणि रग्बी म्हणून एक इथे सिटी आहे, एक हम्म. प्लेस आहे जिथे रग्बी इन्व्हेंट झालेली. सो तिकडे इतके सारे रग्बी क्लब्स आहे. मी लिटरली 3 रग्बी क्लब्सचा फिजिओ आहे आता ऍट प्रेझेंट. रग्बी लायन्स, स्टोकहोल्ड बॉयज आणि नीबॉल्ड 11 या 3 रग्बी क्लबसाठी मला जेव्हा त्यांना गरज असते वीकेंडला वगैरे मॅचेससाठी मी जातो. कारण तो खूप कॉम्पिटेटिव्ह जॉब आहे, कारण की यू हॅव टू बी लाईक ऑन युअर टोस, कारण की ते लोक हेड इंजरी, शोल्डर डिस्लोकेशन वगैरे करतात. सो यू हॅव टू बी मेंटली प्रिपेअर्ड फॉर दॅट. यू हॅव टू बी स्मार्ट इनफ टू हँडल दिस. यू हॅव टू बी क्लिनिकली व्हेरी मच अवेअर अबाउट व्हॉट इज हॅपनिंग आणि काय करता येईल, काय प्रोसिजर आहे. हे माझ्याकडनं हँडल होत नाही. तर इकडे A&E ऍक्सिडेंट्स अँड एमर्जन्सीज असतात की त्यांना आपण कसं कनेक्ट करायचं. हे सगळे आपल्याला प्रोसिजर युकेचे माहिती पाहिजे. ओनली यू कॅन गो फॉरवर्ड टू